हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। तर आज मी तुमच्यासाठी छान असं एक लुक घेऊन आलेली आहे। तर हा लुक तुम्ही तुमच्या रिसेप्शन ब्राईडला पण देऊ शकता किंवा एक म्हणतात ना कॉकटेल ब्राईडला पण देऊ शकता। पार्टी वेअर लुकसुद्धा तुम्ही हा देऊ शकता। तर इथे मी सर्वात आधी काय केलेलं आहे, आईच्या खाली आई मास्क लावलेले आहेत। तर त्याने काय होतं ना, तर आईच्या खाली जे तुमचे डार्क सर्कल्स असतात ते सुद्धा काही प्रमाणामध्ये कमी दिसतात किंवा रिंकल्स असतील ते सुद्धा काही प्रमाणात कमी दिसतात आणि एक आपल्या आईजला ते हायड्रेट करतं, एक फ्रेश लुक देतं। तर त्यासाठी इथे मास्क आपण अप्लाय केलेला होता। तर त्यानंतर मी इथे काय केलेलं आहे ना, एक क्रीम बेस मॉइश्चरायझर अप्लाय केलेला आहे। कारण की माझ्या मॉडेलचा फेस कसा ड्राय आहे, तर ड्राय फेसवरती आपण नेहमी कसं क्रीम बेस मॉइश्चरायझर अप्लाय करतो का, आता आपल्या फेसला एक मॉइश्चरची गरज असते हा ना। त्याच्यामुळे एक ड्रायनेस आपल्याला घालवण्यासाठी तिथे आपल्याला एक क्रीम बेस मॉइश्चरायझर अप्लाय करावं लागतं। आणि त्यानंतर इथे मी काय केलेलं आहे, लिपला एक लिप इंजेक्शन अप्लाय केलेलं आहे। कारण की मला लिप्स हे थोडे म्हणजे थोडे मोठे दाखवण्यासाठी, एक फ्लफीनेस त्याला एक लुक दाखवण्यासाठी। आणि त्यानंतर मी इथे काय केलेलं आहे, तुम्ही बघू शकता मला इथे फेसला काय करायचं आहे, करेक्ट करायचं आहे। आपल्या फेसवरचे जे प्रॉब्लेम्स असतात त्यांना आपण काय करतो ना, एक करेक्टरच्या साहाय्याने हाईड करतो। तर आपल्याला काय करायचं असतं, आपल्या स्किनवरती जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यापेक्षा 2 टोन डार्क म्हणजे 2 टोन डार्क आपल्याला करेक्टर घ्यायचं असेल, मग घ्यायचं असतं। मग ते ऑरेंज असेल किंवा मग ब्राऊन असेल, आपण दोन्हीनेही काही काम करू शकतो। असं नाही की फक्त ऑरेंजच आपल्याला अप्लाय करायचं किंवा ब्राऊनच करायचं, असं नाही आहे। तुम्ही ऑरेंजनेही करू शकता किंवा ब्राऊननेही करू शकता। आणि जिथे जिथे आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत ना, तिथेच फक्त आपण काय करणार आहोत, जे करेक्टर आहे ते अप्लाय करणार आहोत। तुम्ही जर करेक्टर अप्लाय नाही केलं आणि डायरेक्टली जर फाउंडेशन अप्लाय केलं ना, तर त्याने काय होणार आहे ना, तुमचा जो मेकअप आहे तो ग्रे होऊ शकतो, ठीक आहे, आणि डल दिसू शकतो त्याच्यामुळे। आणि आता मी इथे काय केलेलं आहे ना, शार्लेट टिल्बरीचे 2 फाउंडेशन घेतलेलं आहे, एक 4 नंबर आणि 8 नंबर। ते दोन्ही मी काय केलेले, मिक्स केलेले आहेत। मिक्स करून मी इथे अप्लाय करते, कारण की माझ्याकडे एकदम एक्झॅक्ट शेड नाही आहे, त्याच्यामुळे इथे मी मिक्स करून शेड घेत आहे। आणि तुम्हाला फाउंडेशन अप्लाय करताना पण काय करायचं नाही, अगदी स्किनला मॅच होईल असंच फाउंडेशन घ्यायचं आहे, ओके। एकही शेड तुम्हाला फेअर घ्यायचा नाही आहे, कारण की आपण स्किनला नंतर हायलायटिंगसाठी कन्सिलर वापरून काय करणार आहोत, फेसला आपण हायलाईट करणार आहोत, फेअर करणार आहोत। मग तुम्ही जर आधीच फाउंडेशन पण फेअर घेतलं, पुन्हा कन्सिलर पण फेअर अप्लाय केलं, तर त्याने काय होणार आहे, तुमचा मेकअप हा नुसतं व्हाईट दिसणार आहे हा ना, आणि नुसतं गोरा गोरा दिसणार आहे, फेअर दिसणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला फाउंडेशन हे नेहमी स्किनच्या टोननुसारच अप्लाय करायचं। तुम्ही बघू शकता मी अगदी स्किनला जो मॅच होईल असा शेड तयार केलेला आहे आणि अप्लाय केलेला आहे। आणि मी डायरेक्टली ब्लेंडरनेच अप्लाय करते, मी ते ब्रश नाही वापरते। मला डायरेक्टली ब्लेंडरनेच अप्लाय करायला चांगलं वाटतं, म्हणजे एक स्मूथ इफेक्ट येतो आणि छान असं स्मूथली असं ब्लेंड होतं त्याच्यासाठी। आणि ब्लेंडिंग हे नेहमी तुमची छान असली पाहिजे, ब्लेंडिंग तुमची चांगली असेल तर तुमचा बेस नक्कीच चांगला होणार आहे। ब्लेंड करताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, अगदी जास्तही ब्लेंड करायचं नाही, कमीही करायचं नाही, जेवढी गरज आहे तेवढंच आपल्याला इथं ब्लेंड करायचं आहे। आणि त्यानंतर मी ते काय करते ना, फेसला कॉन्टोर करते। आणि कॉन्टोर करताना पण आपल्याला काय करायचं आहे ना, जिथे आपली जॉ लाईन असेल किंवा तुम्ही बघू शकता जॉ लाईनची इथं आपलं ना एक बोन असतं, ठीक आहे, बोनवरती आपल्याला प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे आणि त्याच्या वरच्या साईडने आपल्याला काय करायचं, प्रोडक्ट जे आहे ते ब्लेंड करायचं आहे। आणि चिनला देखील आपल्याला तसंच करायचं आहे, जी बोन आहे आपली तिथे प्रोडक्ट अप्लाय करून आपल्याला खालच्या दिशेने मानेच्या साईडने काय करायचं, प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला ब्लेंड करायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही कॉन्टोरसाठी क्रीम कॉन्टोर जेव्हा घेता ना, ते सुद्धा आपल्याला काय करायचं, आपल्या स्किननुसार 2 टोन काय करायचं, डार्क घ्यायचं आहे, ठीक आहे। कॉन्टोर करताना सुद्धा इथे तुम्ही बघू शकता मी क्रीम कॉन्टोरसाठी डर्मा पॅलेटमधूनच एक ब्राऊन शेड घेतलेला आहे, जो की मी स्किनला जे प्रॉब्लेम जे आहे ते करेक्ट करण्यासाठी जो शेड मी अप्लाय केला होता तो शेड मी इथे कॉन्टोरिंगसाठी सुद्धा अप्लाय केलेला आहे। आता मी ते नोज कॉन्टोर करत आहे। आणि तुम्हाला जर क्रीम कॉन्टोरिंग नसेल करायची तुम्ही अवॉइड करू शकता, हां, पण जर तुमच्या ब्राईडचा असेल किंवा मॉडेलचा फेस जर ब्रॉड असेल, चबी म्हणजे असं म्हणतात ना, चबीचा जर फेस असेल ना, तर तिथे तुम्ही क्रीम कॉन्टोरिंग करा, कारण की त्याने काय होणार आहे, एक शार्पनेस तुमच्या फेसला, एक तुमचे जे फीचर्स आहेत ना ते तुम्ही क्रीम कॉन्टोरने कसं दाखवू शकता, उठून दिसतील ते त्याच्यामुळे। आणि तर त्यानंतर मी इथे तुम्ही बघू शकता टाटे कन्सिलर इथे मी घेतलेला आहे, त्याने मी फेसला छान असा हायलाईट करते।
आणि हायलाईट तुम्ही बघू शकता, आपण जे आपल्याला फीचर्स आपल्याला उठून दाखवायचे तिथेच आपण फक्त अप्लाय केलेलं आहे. आपण हायलायटिंग नेहमी टी झोन एरियावरतीच करतो आणि त्यालाही आपण काय करायचं, छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि कन्सिलरसुद्धा आपल्याला लिमिट म्हणजे जेवढी फेसला गरज आहे तेवढंच अप्लाय करायचं, उगाच जास्त अप्लाय नाही करायचं, त्याने नुसता फेस तुमचा फेअर दिसेल नाही तर. ठीक आहे, नेहमी कोणतंही प्रोडक्ट तुम्ही अप्लाय करा ते जेवढे आपल्या फेसला गरज आहे ना तेवढंच अप्लाय करा, उगाच जास्त अप्लाय आहे म्हणून उगाच थोपत जाऊ नका. आणि इथे बघू शकता मी छान असं कन्सिलर जे आहे ते ब्लेंड केलेलं आहे आणि इथे मी टाटे कन्सिलर जे आहे ते अप्लाय केलेलं आहे. आणि त्यानंतर इथे मी काय करणार आहे ना, ब्लशर अप्लाय करणार आहे, म्हणजे एक क्रीम ब्लशर अप्लाय करणार आहे. तर मी क्रीम ब्लशरसाठी कधीच असं इंडिव्हिज्युअल असं वेगळं ब्लशर कधीच बाय केलेलं नाही आहे. मी नेहमी ते शॉपारेलचं जे आपलं लिप पॅलेट असतं ना तेच मी नेहमी वापरते, कारण ते इतकं छान आहे ना, म्हणजे म्हणतात ना ते एक लॉंग लास्टिंग पण तुम्ही बोलू शकता, प्लस ते मेल्ट पण नाही होत, छान असं ब्लेंड पण होतं आणि एकदम लॉंग लास्टिंग राहतं ते. त्याच्यामुळे नेहमी मी ब्लशरसाठी काय करते ना, शॉपारेलचं जे लिप पॅलेट आहे ना तेच अप्लाय करते. तर तुम्ही ते आता बघालच पुढे की मी जे ब्लशर आहे ते मी ते पिंक कलरचं जे ब्लशर आहे ते इथे अप्लाय करणार आहे आणि लिप पॅलेटमधूनच अप्लाय करणार आहे. आणि नाही म्हणता मी 4 वर्ष झाले असे नाही, शॉपारेलच्या पॅलेटमधूनच मी जे ब्लशर आहे ते अप्लाय करते आणि खूप छान, म्हणजे खूप छान रिझल्ट आहे ह्याचा. आणि मी ह्याच्या पुढे जर तुम्हाला अगदीच कमी बजेटचे जे प्रोडक्ट असतात, जे म्हणजे 1000च्या आतमध्ये असतात, जे पॉकेट फ्रेंडली असतात, तशा प्रोडक्टमध्ये जर तुम्हाला मेकअप बघायचा असेल अगदी कमी रेंजमध्ये, तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्कीच तुमच्यासाठी अगदी अफोर्डेबल प्रोडक्टमध्ये मेकअप घेऊन येईल. किंवा डस्की स्किनवरती जर तुम्हाला बघायचं असेल, प्रॉब्लेमॅटिक स्किनवरती बघायचं असेल, ज्याही स्किनवरती तुम्हाला ह्याच्या पुढे जर मेकअप बघायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यासाठी आधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पटकन जोही मी व्हिडिओ टाकेन तो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं मी ब्लशर जे आहे ते ब्लेंड केलेलं आहे. आणि मला तरी ब्लशर क्रीम ब्लशर आधी अप्लाय करायला आवडतं, त्याने लुक जो आहे ना तो खूप छान दिसतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि इथे आपण छान असं ब्लेंडरने काय केलेलं आहे, ब्लेंड करून घेतलेलं आहे. आणि आता मी ते काय करणार आहे ना, फेसला छान असं लूज पावडरने लॉक करून घेणार आहे. आणि लूज पावडर अप्लाय करायच्या आधी नेहमी काय करायचं ना, जे आपले क्रीज आलेले असतील माउथ एरियाचे इथे असेल किंवा डोळ्यांच्या खाली असेल, त्यांना काय करायचं, छान आधी ब्लेंडरने काय करायचं, ब्लेंड करून घ्यायचं. तिथे बघू शकता थोडंसं मला कन्सिलर कमी वाटत होतं, त्याच्यामुळे पुन्हा मी कन्सिलर जे आहे ते अप्लाय केलेलं आहे आणि त्याला छान असं ब्लेंड केलेलं आहे. आणि इथे मी काय करणार आहे ना, हुडा ब्युटीचं जे बनाना ब्रेड आहे ना लूज पावडर, ते मी इथे अप्लाय करणार आहे. आणि लूज पावडर जे आहे ते मी फक्त आणि फक्त जिथे आपण कन्सिलर अप्लाय केलेलं आहे फक्त तिथेच मी आपलं जे लूज पावडर आहे ते अप्लाय करणार आहे. पूर्ण ऑल ओव्हर फेसवरती मी लूज पावडर नाही लावणार आहे, कारण की लूज पावडर कसं लाईट वेट असतं आणि आपलं कन्सिलर कसं हॅवी असतं, तर त्याचं कॉम्बिनेशन कसं छान असं बसून जातं. आणि बाकी जिथे आपण फाउंडेशन अप्लाय केलेलं ऑल ओव्हर फेसवरती मी काय करणार आहे ना, मॅक्सचं जे आपलं कॉम्पॅक्ट पावडर आहे NC30 ते मी अप्लाय करणार आहे ऑल ओव्हर फेसवरती. आणि लूज पावडर मी फक्त टी झोन एरियावरतीच अप्लाय करणार आहे. आणि नेहमी आपला नेक आहे तो सुद्धा छान असा फाउंडेशनने कवर करून घ्यायचा आहे, कारण की नेक आणि फेस आपला सेम दिसायला हवा, वेगवेगळं नाही दिसायला पाहिजे. आणि प्रोडक्ट पण अप्लाय करताना त्याची टेक्निक तुम्हाला खरं तर माहिती पाहिजे. आणि तुम्ही काय करताना, म्हणजे जे फ्रेशर असतात ना ते काय करतात की अशा प्रकारे आपला मेकअप करायचा आहे, ते फक्त स्टेप लक्षात ठेवतात. आपल्याला प्रिपरेशनसाठी हे आपले प्रोसिजर आहे ते सगळे प्रोसिजर तुम्ही फॉलो करता, तसं नाही करायचं. आधी स्किन बघायची, तुम्हाला स्किन नॉलेज आलं पाहिजे, तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज आलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही छान मेकअप करू शकाल. तर नेहमी आधी बघायचं की आपल्या स्किनला गरज काय आहे, प्रायमरची गरज आहे का किंवा टोनरची गरज आहे का, तर मॉइश्चरायझर कोणतं अप्लाय करायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी कळायला पाहिजे, तेव्हाच तुमचा मेकअप जो आहे तो छान होणार आहे. तर इथे बघू शकता आता मी पावडर कॉन्टोर अप्लाय करते आणि पावडर कॉन्टोरसाठी मी इथे ॲनास्टेसियाचं पॅलेट घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी ब्रशने छान असं अप्लाय करून ब्लेंड करते. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हायलायटर असेल, पुन्हा कॉन्टोर असेल, ब्लशर असेल, हे नेहमी तिघं एकमेकांमध्ये ना ब्लेंडेड दिसायला हवेत. तिघांचे पण असे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल लाईन्स नाही दिसायला पाहिजे.
तिन्ही गोष्टी छान असे एकमेकांमध्ये ब्लेंड जेव्हा होतील तेव्हाच तुमचा जो मेकअप आहे तो छान दिसणार आहे. तर इथे बघू शकता आपलं कॉन्टोर असेल, ब्लशर असेल. आता ह्याच्यापुढे तुम्ही बघाल जेव्हा मी पावडर ब्लशर अप्लाय करेन, पुन्हा हायलायटर अप्लाय करेल, तुम्हाला पॅच नाही दिसणार. तिन्ही गोष्टी एकमेकांमध्ये काय दिसणार आहेत, मर्ज, म्हणजे एकमेकांमध्ये ते मिक्स झालेले दिसणार आहेत. आणि आपल्याला तसाच मेकअप करायचा आहे. कारण की तुम्ही सध्या बघू शकता ब्राईड असेल किंवा कोणी असेल, कुणालाही हॅवी मेकअप बिलकुल आवडत नाही. सगळ्यांना अगदी नॅचरल मेकअप हवा असतो. कारण की सध्या ट्रेंडच तसं चालू आहे. एकदम नॅचरल मेकअप असेल, सेटल मेकअप असेल, सेटल आय मेकअप असेल, तसं सध्या सर्वांची चॉईस झालेली आहे. तर त्यानुसार तुम्हाला मेकअप करायचा आहे. उगाच प्रोडक्ट लावत जायचं नाही आहे, थर तयार करायचे नाही आहे. जेवढं तुम्ही कमी प्रोडक्ट लावाल आणि आपल्याला स्किन बघून आपल्याला प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे. उगाच लावायचं आहे म्हणून कधीही प्रोडक्ट अप्लाय करायचे नाहीत. तर इथे तुम्ही बघू शकता मी ब्लशर अप्लाय करते आणि ब्लशरसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आपलं ब्लशर जे आहे ते अप्लाय झालेलं आहे. ब्लेंडेड दिसते. मेन म्हणजे आपली ब्लेंडिंग छान पाहिजे. आणि ती कधी छान होणार आहे, जेव्हा तुमची प्रॅक्टिस असेल. तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिसनेच तुमची ब्लेंडिंग असेल किंवा तुम्हाला नॉलेज जे आहे, तुम्हाला तुमचं नॉलेज आहे ते अपग्रेड होणार आहे. तुम्हाला नॉलेज आणखीन वाढत जाणार आहे तुमचं. तुम्ही जितकं वेगवेगळ्या स्किनवरती मेकअप करणार ना, तसं तुमचं नॉलेज जे आहे ते वाढत जाणार आहे. तुम्हाला स्किन नॉलेजसुद्धा येणार आहे. ओके, तर इथे मी ब्लशर अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर मला थोडंसं फेस पावडरी वाटत होतं, त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, फेसवरती एक मिस्ट अप्लाय केलेला आहे. अफ्लेजा हे नाव आहे त्या मिस्टचं. पिंक कलरचा तो स्प्रे आहे, ते मी अप्लाय करणार आहे इथे. आणि त्याने काय होईल ना, आपला जो पावडरी फेस आहे ना, तो थोडासा ग्लॉसीमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे छान असा सेटल आपला मेकअप वाटेल. ओके, तर त्यानंतर आपल्याला काय करायचं, फेसला छान असं ड्राय करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी ते काय करते, हायलायटर अप्लाय करते. बिकॉज जर मी हायलायटर लावून जर स्प्रे अप्लाय केला असता ना, तर त्याने काय झालं असतं, आपलं हायलायटर जे आहे ते कमी झालं असतं. आणि जेव्हा तुम्ही मिस्ट अप्लाय करताना, जेव्हा ब्लशर असेल किंवा कॉन्टोर असेल, ते जर तुमचं जास्त लागलं असेल आणि तुम्ही मिस्ट अप्लाय केलं, तर त्याने काय होणार, ते थोडंसं कमी होणार आहे, सेट होऊन जाणार आहे. ओके, त्याच्यामुळे हायलायटर हे नेहमी मिस्ट अप्लाय केल्याच्या नंतरच हायलायटर अप्लाय करायचं आहे. तर इथे बघू शकता मी छान असं डिऑरचं जे गोल्डन शेड आहे तो अप्लाय केलेला आहे. आता मी इथे आय मेकअप करते. तर आय मेकअपसाठी मी इथे सर्वात आधी काय केलेलं आहे, आईजला छान असं कन्सील करून घेतलेलं आहे, एक बेस क्रिएट करून घेतलेला आहे. ओके, आणि जेव्हा तुम्ही टाटेचं कन्सिलर वापरता ना बेससाठी, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की कधीही टाटेच्या कन्सिलरला पावडरने लॉक करायचं नाही आहे. कारण की त्याने काय होणार ना, तुम्ही पावडर लॉक केलं ना, तर तुमचं जे आय शॅडो आहे ना, ते तिथे बसणार नाही आहे, ते फॉल आउट होणार आहे. म्हणजे ना व्यवस्थित ते ब्लेंड होणार नाही आहेत आणि खूप प्रोडक्ट तुमचं जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली तुम्ही कन्सिलरवरतीच काय आहे ना, आय मेकअप करायला घ्या. आणि जर टाट सोडून जर तुम्ही दुसरं कन्सिलर अप्लाय करत असाल ना, तर तुम्ही पावडरने लॉक करू शकता. तर इथे बघू शकता मी थोडा स्मोकी इफेक्ट देणार आहे. त्यासाठी मी इथे ब्लॅक जेल लायनर अप्लाय केले आधी, त्याला छान असं ब्लेंड केलं. त्यानंतर मी एक ब्लॅक आय शॅडो घेऊन त्याच्यावरती पुन्हा ब्लेंड केलेलं आहे. आणि त्यानंतर मी ते काय करणार आहे ना, जो आपला ब्लॅक कलर आहे ना, त्याच्यावरती मी जो आउटफिटचा ब्ल्यू कलर आहे तो आय शॅडो घेतलेला आहे आणि त्याला छान असं मी ब्लेंड करते. म्हणजे जो आपण ब्लॅक कलर अप्लाय केलेला होता त्याच्यावरतीच मी तो ब्ल्यू कलरसुद्धा अप्लाय करून काय करते, छान असं ब्लेंड करते. ओके, त्यानंतर मी काय करणार आहे ना, ही जी आपली क्रीज आहे ना, त्याच्यावरती मी एक डार्क ब्राऊन कलर घेणार आहे. आणि डार्क ब्राऊन कलर घेऊन त्याला वरच्या साईडने मी काय करणार आहे, ब्लेंड करत जाणार आहे. ओके, तर तुम्ही ते बघू शकता आपण काय केलं होतं, आधी ब्लॅक जेल लायनर घेतलं होतं, त्याच्यानंतर ब्लॅक आय शॅडो घेतला होता, तर ब्लेंड केलं. त्यानंतर मी एक जो ब्ल्यू कलर आहे, आपल्या आउटफिटचा जो कलर आहे तो घेऊन त्याला मी छान असं ब्लॅक कलरवरती पुन्हा ब्ल्यू कलरने ब्लेंड केलेलं आहे. आता तुम्ही ते बघू शकता मी एक डार्क ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि जो आपला ब्लॅक आणि ब्ल्यू कलर आहे त्याला मी काय करणार आहे, वरच्या साईडने ब्लेंड करणार आहे. छान असतं आय मेकअपसुद्धा आपला अगदी मस्त ब्लेंडेड दिसला पाहिजे. कोणतीही लाईन्स आपल्याला हार्श लाईन कधीच आय मेकअपवरती असेल किंवा फेसवरती असेल दिसायला नाही पाहिजे. तर इथे मी काय केलेलं आहे, डार्क ब्राऊनच्या वरती एक फ्लफी ब्रशवरती मी अगदी लाईट ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि त्यालाही मी छान असं ब्लेंड करते. त्याला आपण काय म्हणतो, एक ट्रान्झॅक्शन कलर म्हणतो. त्याने काय होतं ना, आपले आईज एक छान असं म्हणजे लुक खूप छान येतो. नेहमी तुम्ही लाईट आणि डार्क ह्या दोन्ही कलरनेच काम करायचं आहे, तेव्हा तुमचा आय मेकअप काय होणार आहे, छान दिसणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असं ब्लेंडेड आय मेकअप दिसतोय. वरती नेहमी आपला लाईट कलरच यायला पाहिजे. कधीही क्रीजच्या वरती डार्क कलर कधीही चुकून अप्लाय करायचा नाही.
क्रीजच्या वरती नेहमी आपला लाईट कलरच येतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं आय मेकअपमध्ये. ओके, तर तुम्ही इथे बघू शकता छान असा मी आय मेकअप जो आहे तो ब्लेंड केलेला आहे लाईट ब्लू कलरने, लाईट ब्राऊन कलरने सुद्धा वरच्या साईडने. एक फ्लफी ब्रश घेतलेला आहे. ओके, तुम्ही जितका फ्लफी ब्रश घ्याल ना वरच्या साईडने, जेव्हा तुम्हाला ब्लेंड करायचं असेल तुमचं प्रोडक्ट जे आहे ते खूप छान असं ब्लेंड होणार आहे. तर तुम्ही बघू शकता छान असा आपला आय मेकअप जो आहे तो ब्लेंड करून झालेला आहे. त्यानंतर इथे आपण काय करणार आहोत ना, एक मी ब्लू कलरचं म्हणजे पिगमेंट म्हणू शकता किंवा ग्लिटर म्हणू शकता, ते मी अप्लाय करणार आहे आउटर कॉर्नरला. कारण की मला आउटर कॉर्नरला एक डार्क इफेक्ट द्यायचा आहे. आउटफिटचा कलर आपला ब्लू कलर आहे, त्यामुळे इथे मी ब्लू कलरचं ग्लिटर जे आहे एक पिगमेंट म्हणू शकता, अगदी ग्लिटर नाही आहे, थोडंसं ते पिगमेंट आहे, ते मी ते अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर मी काय करणार आहे ना, इनर कॉर्नरला एक सिल्वर कलरचं पिगमेंट घेणार आहे आणि ते अप्लाय करणार आहे. त्याच्या आधी मी ते काय करणार आहे ना, इनर कॉर्नरला तुम्ही डायरेक्टली पिगमेंटसुद्धा अप्लाय करू शकता किंवा मग एक व्हाईट कलरचा आय शॅडो आधी अप्लाय करून त्याच्यावरती सुद्धा पिगमेंट अप्लाय करू शकता आणखीन इन्हॅन्स करण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता मी एक सिल्वर कलरचं जे पिगमेंट आहे ते अप्लाय केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते थोडंसं इफेक्ट मला कमी वाटत होता, त्याच्यामुळे पुन्हा मी काय केलं ना, जे आपलं डिअरचं हायलायटर आहे ना त्याच्यामध्ये जो सिल्वर कलर असतो हायलायटर, ते मी इथे अप्लाय केलेलं आहे. कारण की ते आणखीन थोडं छान दिसण्यासाठी, आपल्या आईज आणखीन म्हणजे लुक आणखीन इन्हॅन्स होण्यासाठी. तर मी छान असं काय केलं बघू शकता तुम्ही, तर मी डिअरचं हायलायटर जे आहे ते इनर कॉर्नरला अप्लाय करते. आणि इनर कॉर्नरला नेहमी आपला लाईट कलरच असायला हवा. आणि कसं असतं ना, आय मेकअपसुद्धा इनर कॉर्नरला कधी लाईट असतो कधी डार्क असतो, ते आय मेकअपवरती डिपेंड असतं तुम्ही कोणता आय मेकअप करताय. हाफ कट क्रीज करताय, फुल कट क्रीज करताय, हॉलोग्राफिक आय मेकअप करताय, हे तुमच्यावरती. स्मोकी आय मेकअप करताय, त्यानुसार तुमचं काय होणार आहे, कलर जे आहेत ना ते तुमचे अप्लाय होणार आहेत. ओके, तेही तुम्हाला आय मेकअपचं प्रॉपर नॉलेज पाहिजे त्यासाठी. आणि इथे बघू शकता मी आता काय करते, आयब्रो डिफाईन करून घेते. तर इथे आयब्रोसाठी मी अनेस्टेसियाचं ते डार्क ब्राऊन कलर जो आहे तो मी इथे अप्लाय केलेला आहे. आणि आयब्रो फिल करताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, अशा प्रकारे जो अँग्युलर ब्रश असतो तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्याने काय करायचं, आधी आउटर साईडला जी आपली आउटर आयब्रो असते ना तिथून तुम्हाला स्टार्ट करायचं, डायरेक्टली इनरवरती नाही जायचं आहे. आणि इनरवरती जेव्हा तुम्ही काम कराल ना तेव्हा 1 इंचाचा गॅप सोडून तुम्हाला आयब्रो जे आहे ते फिल करायचे. सर्वात आधी आयब्रो करताना काय करायचं, आयब्रोची जी बॉर्डर आहे ती तुम्ही आधी फिल करून घ्या. छान असं आयब्रोची जी बॉर्डर आहे ती क्रिएट करून घ्या. त्यानंतर आतमध्ये तुम्ही जे प्रोडक्ट आहे ते फिल करा आणि कोमच्या साह्याने त्याला छान असं क्लीन करत जा. तेव्हा तुमची आयब्रो कशी नॅचरल वाटणार आहे. अगदीच डार्क आयब्रो कधीच करायची नाही, अगदी नॅचरल आयब्रो वाटायला हवी. त्या प्रकारेच तुम्हाला आयब्रो जी आहे ती फिल करायची आहे. तुम्ही ते बघू शकता मी किती छान असं नॅचरल आय मेकअप केलेला आहे. म्हणजे जे आपली आयब्रो आहे ती अगदी नॅचरल वाटते, म्हणजे अशी खूप डार्क नाही वाटत आहे. तुम्ही बघू शकता अगदी नॅचरल वाटते. तर अशा प्रकारेच आपल्याला जो आय मेकअप आहे तो इथे करायचा आहे. आणि त्यानंतर मी इथे काय करणार, एक स्मज लायनर लावणार आहे. अगदी विंग्स वगैरे काही काढणार नाही आहे मी. एक स्मज इथे जे आपलं लायनर आहे ते मी अप्लाय करणार आहे. तर इथं आपलं जे आहे आयब्रो जी आहे ती फिल करून झालेली आहे. त्यानंतर मी ते काय करते ना, एक सिल्वर कलरने आपला जो आयबोन आहे त्याला हायलाईट करून घेते. ओके, तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला मी आयबोन जे आहे ते आपल्या हायलाईट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी ते काय करते, लायनर अप्लाय करते. तर लायनरसाठी मी काय केलं, एक जेल लायनर घेतलेलं आहे. आणि हे जेल लायनर इंग्लॉटचं जेल लायनर आहे ते मी अप्लाय करून घेत आहे. तुम्हाला विंग्स काढायचे असेल तर तुम्ही विंग्ससुद्धा काढू शकता. मला विंग्स नको आहे म्हणून मी एक नॉर्मल आय मेकअप करत आहे. ॲक्च्युली काय झालं ना, ते माझ्या कॅमेऱ्याची मध्ये चार्जिंग संपून गेली, त्याच्यामुळे ते कॅमेऱ्यामध्ये मला रेकॉर्ड नाही करता आलं. तर मोबाईलमध्ये जे मी क्लिप्स रेकॉर्ड केले होते मी ते तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही बघू शकता मी ते छान असं लायनर जे आहे ते अप्लाय करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ते रिकॉर्डचं काजळ अप्लाय करते. आणि काजळ अप्लाय करताना नेहमी लोअर आणि अप्पर लॅश दोन्ही ठिकाणी तुम्हाला जे काजळ आहे ते अप्लाय करायचं. त्याने तुमच्या आई ज्या आहेत ते आणखीन छान दिसणार आहेत. ओके, आय मेकअप तुमचा आणखीन उठून दिसणार आहे त्यासाठी. आणि त्यानंतर काय करायचं ना, मस्कारासुद्धा जेव्हा तुम्ही अप्लाय करता तर लोअर लॅश असेल अप्पर लॅश असेल तुम्हाला छान असं वॉल्यूम देऊन त्यांना छान असं मस्कारा जो आहे तो अप्लाय करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी म्हणजे आपली जी लोअर लॅश आहे तिथे मी एक ब्लॅक कलरचा आय शॅडो घेतलेला आहे.
आणि त्याला छान असं मी ब्लेंड करते. फक्त जे आपली जेल म्हणतात ना लोअर लॅश आहे फक्त तिथे. आणि त्याच्या खाली मी ब्लॅक कलरच्या खाली काय करणार, एक जो आपला डार्क आणि लाईट ब्राऊन कलर जो आपण आईजवरती जो अप्लाय केला होता ते दोन्ही कलर मी मिक्स करून ब्लॅकच्या खाली काय करणार आहे, त्याला ब्लेंड करणार आहे. ओके, ब्लेंडेड आपला आय मेकअप दिसायला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडला सेम तसंच केलेलं आहे. छान असं आपल्याला लोअर लॅश आणि अप्पर लॅश दोन्हीवरती छान असं काम करायचं आहे, तेव्हाच तुमचा आय मेकअप जो आहे तो छान दिसणार आहे. तिथे बघू शकते एक लाईट ब्राऊन कलर मी फ्लफी ब्रशमध्ये घेऊन छान असं ब्लेंड करत आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, छान असं मस्करा अप्लाय करून घ्यायचं आहे. ठीक आहे, मस्करा असेल, काजळ असेल, लायनर असेल, हे सगळं तुम्हाला पेशन्स ठेवून खूप छान असं अप्लाय करायचं आहे. बिकॉज आय मेकअप हा खूप छान दिसायला पाहिजे. जेव्हा तुमच्या आईज छान दिसतील तेव्हा तुमचा मेकअप आणखीन छान दिसणार आहे. ओके, त्यानंतर मी ते एक लिपस्टिक अप्लाय केलेली आहे. आणि तुम्ही आउटफिट बघू शकता, आपला आय मेकअप आणि आउटफिट अगदी म्हणजे दोन्ही एकमेकांना मॅच झालेला आहे. आणि जेव्हा तुम्ही आईज डार्क ठेवता ना तेव्हा लिपस्टिक थोडी लाईट ठेवायची. आईज आणि लिपस्टिक दोन्ही जर तुम्ही डार्क केलं तर ते लुक इतका छान नाही दिसणार आहे. तिथे बघू शकता मी आता लिप ग्लॉस अप्लाय केलेला आहे. हा आहे आपला फायनल लुक. आणि तुम्हाला पुढे कसे कसे लुक्स बघायला आवडतील मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि हा मेकअप तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.